इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शिंदे सेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांना फेसबुक अकाउंटवरून जीवे मारण्याची धमकी देणारा दीपक कदम याला कोळसवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी सातारा येथून चौकशीकरिता आणले। त्याने फेसबुक अकाउंटवरून महेश गायकवाड यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती। कदम हा गायकवाड यांना ओळखत नाही। यापूर्वी तो त्यांना कधी भेटलेला नाही। फेसबुकवर तो कॉमन फ्रेंड होता। तो यापूर्वी काही काळ दिव्यात राहण्यास होता। त्याची पहिली पत्नी मयत झाल्यावर त्याने दुसरे लग्न केले। त्याची दुसरी पत्नीही त्याला 2013 मध्ये सोडून गेली। त्याचा एक भाऊ अपंग आहे। एक भाऊ अंबरनाथला तर दुसरा विठ्ठलवाडी येथे राहतो। त्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे ऐकले होते। त्या आधारे त्याने दारूच्या नशेत आमदार गायकवाड यांनी 4 गोळ्या घातल्या। मी तुला 8 गोळ्या घालीन अशी धमकी फेसबुकवरून दिली। त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने दारूच्या नशेत त्यांनी हे काम केले। त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी महेश गायकवाड यांच्या तक्रारीच्या आधारे अदाखलपात्र गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यात अटक करता येत नाही। त्यामुळे दीपकला चौकशीकरिता ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून त्याला समज देत पोलिसांनी सोडून दिले आहे। सदरच्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, त्याच्याकडे तपास करण्यात आलेला आहे। महेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे तो नॉन कॉग्निजेबल स्वरूपाचा आहे। त्यामध्ये तपास करण्यासाठी मान्य न्यायालयाची आपण परवानगी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तपास चालू आहे। या तपासाअंतर्गत विचारपूस करण्यासाठी दीपक भीमसेन कदम हा 54 वर्षाचा इसम यांना आम्ही काल बोलावलं होतं। त्यांनी सांगितलं की दारूच्या नशेमध्ये आणि त्याला काही वैयक्तिक त्रास आहेत, त्याच्या एका फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे अशा फेसबुक पोस्ट केलेल्या आहेत आणि महेश गायकवाड यांना तो ओळखतही नाही किंवा त्याची कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही असं त्यांनी आपल्या जबाबात सांगितलेलं आहे। आम्ही ते चौकशी करण्याचा प्रयत्न केला की ते महेश गायकवाडनाच काय केलं, तर त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही ही टीव्हीवर न्यूज पाहिली होती आणि न्यूज पाहिल्याच्या नंतर एक मनामध्ये संबंधिताच्या विरुद्ध तो फेसबुक फ्रेंडही आहे त्यांचा। जवळपास दोघांमध्ये 15 लोक फेसबुक फ्रेंड आहेत आणि तो फेसबुक फ्रेंड असल्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन जे आहे ते त्या पद्धतीने व्यक्त केलं।